रायगडमधून धक्कादायक बातमी। रोह्यामध्ये 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याचा प्रकार। आरोपीस 25 वर्षाच्या आरोपींकडून सहकार्य। आणखी 4 मुलींवर अत्याचार केला असल्याचा मुलींचा आरोप। यामध्ये महिला आक्रमक तर आरोपींवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। वर्षे इथे एक अल्पवयीन मुलगी आहे 11 वर्षाची। घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्याच गावातील एक व्यक्ती आहे 30 वर्ष वयाचा, त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मोलेस्टेशन केलं। नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत। त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। CR नंबर 2/2025 पोक्सो आणि BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जे आहेत त्यामधले मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याच्याबरोबर त्याचे 2 भाऊ आहेत, त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता। त्या देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत। योग्य तो तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे, वय 30 वर्ष। त्याचा भाऊ आहे अनुप गणेश पडवळ आणि सैनिक गणेश पडवळ। या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे। आता पुढील तपास करीत आहोत की कायद्याने ज्या काही गोष्टी प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास करून कायदेशीर जे काही पुरावा गोळा केल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेले आहे आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सांगण्यात येईल। माझ्या भाषेवर झालेला अत्याचार हा बदलापूरच्या घटनेपेक्षा कमी नाही, त्यामध्ये अजून मुलींची नावं ऍड झालेली आहेत। आमचं मागणं आहे ह्याला फास्ट ट्रॅक कोर्टावर केस घ्यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टावर लवकरात लवकर जास्तीत जास्त हे पाहिजे। कारण आज आम्ही रात्री 10:30 वाजल्यापासून इथं आहोत, माझी फॅमिली इथं आहे, आम्ही दिवसभर इथं आहोत। त्याच्यामध्ये कारवाई काय झालेली मला दिसली नाही। त्याच्यावर कारवाई फक्त त्याला आतमध्ये टाकलं तेवढंच। त्याच्यावर माझी भाषेचं अजून मेडिकल अलिबागला व्हायचं नाही। मेडिकल फक्त सोनोग्राफीची आहे ती बाकी आहे। 24 वरती साहेब होईल। आता बहिणीला माझ्या मारले ते लोकांनी आणि हे केलंय, भाऊजींना मारले आणि त्यांच्या भावाला मारलाय आणि त्यांच्या संदर्भात त्यांच्यावर काही कारवाईच नाही। ती लोक येऊन सरास इथं धमकी देऊन जातात पोलीस स्टेशनमध्ये। त्यांचे ते नातेवाईक येते येऊन तिथं त्या संदर्भात केसमध्ये तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करीत आहोत। आपली जी मागणी आहे फास्ट ट्रॅकची त्या संदर्भात देखील आम्ही कारवाई करू। कुणालाही यामध्ये जो कोणी दोषी आहे कुणालाही यामध्ये सोडण्यात येणार नाही। त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणार। त्यांना कायद्याप्रमाणे जी काही शिक्षा देता येईल त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। घ्यायला पाहिजे। बदलापूरपेक्षा हा वेगळा प्रकार नाही आहे, ही विकृतीच आहे। एका पोरीसोबत अन्याय झाला, गोष्ट वेगळी होती। इथं 3-3, 4-4 पोरींच्या हे झालाय। आता पण बारका वाहिनी कमी स्वतः सगळं आहे ते आहे, स्वतः सांगतात ना। महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वाडेकर, रोहा, रायगड।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.